सियावर रामचंद्र की जय. अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयशी. असं सांगून लक्ष्मणाला आज्ञा रामचंद्रांनी केली आहे की जा बिभीषणाचा राज्याभिषेक करून या. लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, जांबवान, अंगद हे सगळे राज्याभिषेकासाठी लंकेमध्ये गेलेले आहेत. आणि त्यावेळी इंद्राचा सारथी मातली रामचंद्रांच्या समोर उभा आहे. तो म्हणतो, प्रभू, इंद्रदेवानी दिलेली आज्ञा पार पाडून मी आपल्या सोबत आलेलो आहे. आपल्या सोबत या युद्धात, या देवकार्यामध्ये, या जनकल्याणाच्या कार्यामध्ये मला सहभागी होता आलं. माझ्यासाठी ही गोष्टच खूप आनंददायी आणि प्रेरणादायी. आयुष्याचं कल्याण करणारी ही सारथ्य आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूचं सारथ्य मला करता आलं देवा, याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. आपला कृपाशीर्वाद असाच माझ्यावर राहू द्या. रामचंद्रांनी मातलीला सांगितलंय, मातली, हे खरं आहे की तुझ्यासोबत मलाही खूप बरं वाटलं आणि या रथाचा खूप फायदा झाला. पण ते म्हणले, हे ऐश्वर्य उसणार आहे. हा रथ इंद्राचा. आता तुझं काम संपलं, तू परत जा. ते म्हणले, महाराज, मला दिलंय, मी काय करू, थांबू का कसं करू, तुम्ही सांगा. ते म्हणले, नाही, हा रथ इंद्राचा आहे आणि तो रथ त्याला परत मिळाला पाहिजे. तो ठेवून घेणं हा माझा अधिकार नाहीये. त्यामुळे तुला माझ्या कर्तव्यातून मी मुक्त करतो. तू इंद्रलोकी परत जावस हेच भलं. मी माझ्या परत जाण्याची व्यवस्था मी करतो. मातली निघून जातो. मी हे मुद्दाम सांगतोय, लक्षात ठेवा. पुन्हा मी तुम्हाला एक अजून असाच रेफरन्स देणार आहे आणि तो तिसऱ्या वेळी वापरणार आहे. म्हणजे मी मागे नेहमी सांगत आलोय तुम्हाला आता की ऐका, मी काय सांगितलं होतं त्या कथेमध्ये, ते लक्षात ठेवायचं. मी या कथेत सांगतोय की रावणाचा मृत्यू झाला, बिभीषणाला राज्याभिषेकाची आज्ञा दिली की रामचंद्रांनी मातली नावाच्या इंद्राच्या सारथ्याला रथासहित परत जाण्याचा आदेश दिलेला आहे. मला रथ नको असं सांगितलंय. अशीच घटना अजून एकदा घडते आहे आणि मग तुम्हाला मिथक काय ते सांगणार आहे, ते कळेल पुढे. म्हणजे रामचंद्र दिलेला रथ सोबत ठेवत नव्हते, नंबर 1. नंबर 2, रामचंद्र स्वतःसाठी रथ किंवा विमान मागवून घेत नव्हते. मला पाहिजे द्या, VSR कंपनीचं विमान आहे, घेऊन जाऊ दे, असलं नव्हतं. भाड्याने विमान मागवले आणि घेऊन गेले असं नव्हतं. रामचंद्रांनी मिळालेले वाहन प्रासंगिक स्वरूपात वापरून मूळ मालकाकडे परत केलेले आहे. आता अजून एक वाहन मूळ मालकाकडे परत करायचं आहे, सांगतो कसं आहे ते. पण त्याच्या आधी आपल्याला एक कथा बघितली, म्हणून तुम्हाला म्हणालो मी, रामायण खरं आत्ता सुरू होत आहे. संपलं समजू नका. रावण मेला आणि रामायण संपलं नाही. आत्तापर्यंत रावणाला मारण्यासाठीची धडपड सुरू होती. रामाचं येणंच रावणाला मारण्यासाठी होतं. ते मेल, संपला विषय. आता खरा प्रसंग येतोय तो रामांनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्याचा. आपल्या आयुष्याला, आपल्या म्हणजे रामाच्या नाही, त्यांना गरज नाही त्यांना आकार देण्याची. त्यांच्या आयुष्याला आकारच आहे, तो द्यायचा आहे आपल्या. मग लंकेचं राज्य बिभीषणाच्या स्वाधीन केलंय. सगळ्या लोकांनी आज जाऊन बिभीषणाचा राज्याभिषेक केलाय मंत्रोच्चारांच्या गजरात. आता ते मंगल व्हावं असं अपेक्षित आहे. दानवराज संपलाय, मानवराज सुरू झालाय आणि मानवराज धर्माने युक्त असावं यासाठी बिभीषणाला आशीर्वाद पण दिलेत. ज्या क्षणी लंकेचा राजा बदलला, रावण गेला आणि लंकेच्या राज्यावर बिभीषण अभिषिक्त झाला, त्यावेळेला रामचंद्रांनी हे सगळं जे केलंय त्याची आठवण काढली. झालं म्हणाले, राज्याभिषेक झाला.
तुम्ही एक गोष्ट विसरलात की हो या सगळ्या रामायणात? बघा, मागच्या सगळ्या भागांच्या मध्ये एक गोष्ट विसरून गेलो आपण. आपण चकार शब्दांनी त्या विषयावर बोललो नाहीत. कदाचित ऐकणाऱ्यांना या 10-10 मिनिटात ती आठवण पण झाली नसेल. का घडलं हे? सीतेला रावणाने पळवून आणलं म्हणून. का घडलं? सीतेला रावणाने पळवून आणलं म्हणून. रावण मेलाय. रावणाकडे लंकेचा राजा असताना लंकेच्या राजाने सीता पळवून आणली होती. कारण लंकेच्या राजाला त्याचा उपमर्द झालाय असं वाटत होतं. लंकेतली एखादी गोष्ट, लंकेतील एखादी व्यक्ती, कैदी तसाच घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे? ज्या क्षणी बिभीषण लंकेचे राजा झाले त्या क्षणी रामचंद्राने बिभीषणाच्याकडे निरोप पाठवला. महाराज लंकाधिपती बिभीषण, यापूर्वीच्या लंकेच्या राजाने माझी बायको अशोक वाटिकेत आणून ठेवलेली आहे. कृपया तिला परत देण्याची व्यवस्था करावी. संबंधितास सूचना द्याव्यात. माझी पत्नी सन्मानाने माझ्याकडे पाठविण्याची व्यवस्था करावी. विभीषण म्हणाला, महाराज प्रभू काय हे? ज्यासाठी हे सगळं आपण केलंय ते करणार नाही असं होईल का? ते म्हणाले, नाही, माझं कर्तव्य आहे तुम्हाला सांगणे. ते म्हणाले, प्रभू मी आत्ताच सगळी सन्मानजनक व्यवस्था करतो आणि माता सीतेला आपल्याकडे घेऊन येतो. रामचंद्रांच्या समोर हनुमान उभा आहे. म्हणाला, प्रभू बोल राजा. काही नाही, माता सीतेला मी भेटून आलो होतो आणि रामचंद्र नक्की येतील असं सांगितलं होतं. त्यांच्या पराक्रमावर विश्वास ठेवा म्हणून सांगून आलो होतो. म्हणजे हो, एक शुभ शकून, एक शुभ घटना मी त्यांना सांगून आलो होतो की रामचंद्र समुद्र किनाऱ्यावर येत आहेत लवकरच आणि ते इकडे येऊन तुम्हाला सोडवून आणतील. म्हणजे हो, मी म्हणलो तसं झालंय. मग मी जाऊ का मातेकडे? याला कुठे दम धरतोय? कारण जे दिव्य दर्शन माता सीतेचं झालंय ना, ते पुन्हा एकदा करून यावं आणि आपल्या बालकाने, या बालकानेच जाऊन माता सीतेला सांगावं की आई जिंकले बर का. ते म्हणाले, जा. रामचंद्र आहेत ते. आपल्या बालकांची एवढी इच्छा पूर्ण नाही करणार. अहो जा म्हणायचा अवकाश, उडाला हा. एक उत्तुंग उडी घेऊन थेट लंकेत, अशोक वाटिकेत. आणि आपले ते नेहमीचं रूप, एक गुडघा जमिनीवर टेकलेला, एक गुडघा असा समोर, त्या गदा पकडलेली आणि अशा हातात गदा पकडून दोन्ही कर जोडून माता सीतेसमोर उभे आहेत. सियावर रामचंद्र की जयचा जयघोष हनुमानाने केलाय. डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत. माता सीतेनी हनुमानाचं हे रूप बघितलंय आणि डोळ्यातल्या अश्रुधारांनी सगळी कहाणी तोंडातून न सांगताच सांगून टाकली. म्हणाले, माते तो दिवस आला ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचं हे मलिन रूप बघून जीव कासावीस होत होता. तो दिवस आला. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला युद्धामध्ये. या मलिन अवस्थेत तुम्हाला टाकणारा रावण माती मोल झालाय माते. रामचंद्रांनी तुमच्या सुटकेसाठीचा प्रत्येक प्रयत्न एवढ्या दमदार पद्धतीने केलाय की आज लंका सुद्धा रामचंद्रांच्या पायाशी नतमस्तक आहे माते. जो लंकाधीश चिरडण्याची भाषा करत होता त्याच लंकेवर आपल्या चरणाशी झुकणारा लंकाधीश रामचंद्रांनी बसवलाय माते. राम जिंकलेत. रावणाच्या या वाक्यानंतर सीतेच्या मनातल्या भावना अधिकच उचंबळून येऊ लागल्यात आणि फक्त अश्रुधारा ओघळू लागल्यात. राम माझे प्रभू जिंकले, माझे स्वामी जिंकले.
मला खात्री होती ते माझा स्वाभिमान एक दिवस सांभाळतील. एक दिवस येईल की ज्या दिवशी ते मला सन्मानाने इथून घेऊन जातील. हनुमाना, सांग ना, आता कधी येणार आहेत प्रभू? त्याआधी मला दाखवशील कसे आहेत ते? मला बघता येईल? अरे किती दिवस झाली, मी दिवसात रामचंद्रांचा चेहरा पाहिलेला नाहीये. मला दाखवशील? मातेने दाखवशील म्हणावं आणि हनुमानाने नकार द्यावा शक्य आहे? नाही ना. मातेला श्रीरामचंद्राचं दर्शन करून देण्यासाठी हनुमानही असुसलेले आहेत. सीता मातेला घेऊन हनुमान रामचंद्राकडे निघालेले आहेत. लंकाधिपती विभीषण, सवय करून घ्या, रावण नाही आता, लंकाधिपती विभीषण यांनी सुद्धा ती परवानगी दिली आहे आणि माता रामचंद्रांच्याकडे निघालेले आहेत. सियावर रामचंद्र की जय.